नमस्कार. आज आपण हॉटेल स्टाईल एकदम चमचमीत घरच्या घरी घरच्या मसाल्यांमध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये मटार पनीरची भाजी बघणार आहोत. कुठल्याही पद्धतीचे काजू, क्रीम किंवा दही न वापरता अगदी उपलब्ध साहित्यांमध्ये परफेक्ट अशी ग्रेव्हीदार हॉटेल स्टाईल मटार पनीरची भाजी बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन आपण आपल्या मटार पनीरच्या रेसिपीला सुरुवात करूयात. मटार पनीरची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं. त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे. तूप आणि तेल चांगल्यापैकी मेल्ट झाल्यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याचे असे स्क्यूब करून घेतलेले आहे. पूर्णपणे आपल्याला आता कढईमध्ये एक एक करून ठेवून घ्यायचं आहे. मध्यम ते मंद आचेवर आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत उलटपलट करत करत असे परतून घ्यायचे आहे. आता तुम्हाला फक्त बटर किंवा साजूक तूप आवडत असेल तर तेलाच्या ऐवजी तुम्ही पूर्ण बटर किंवा पूर्ण तूपसुद्धा वापरू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही इथे घेऊ शकतात. मी अगोदर 2 चमचे तेल आणि 1 चमचा इथे साजूक तूप घेऊन अगदी सोनेरी रंग येईपर्यंत बटर चांगल्यापैकी इथे पूर्णपणे सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेत आहे. खूप जास्त डार्कसुद्धा आपल्याला इथं करायचा नाही. अगदी परफेक्ट असा हा कलर आलेला आहे. आता इथे मी हलकंसं कोमट किंवा हलकंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी पूर्णपणे पनीर एक्स्ट्राचं तेल नाहीसं करून यामध्ये टाकून घेणार आहे. असं पूर्णपणे पनीर कोमट किंवा हलकंसं गरम पाण्यामध्ये टाकलं की खाताना अतिशय सॉफ्ट होतं. कुठल्याही पद्धतीचं अगदी असं रबरी होत नाही. अगदी मऊसूत होतं. खायला भाजीमध्ये अप्रतिम लागतं. त्यामुळं ही महत्त्वाची स्टेप आपल्याला चांगल्यापैकी फॉलो करायची आहे. तर आता त्याच कढईमध्ये आपण आता इथे मी संपूर्ण मध्यम आकाराचे जवळपास 3 कांदे घेतलेले आहे. त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहे. आपल्याला आता सतत हलवत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत 2 ते 3 मिनटं कांदा परतून घ्यायचा आहे. या पद्धतीमध्ये खूप जास्त डार्क देखील करायचा नाही आहे. सुरुवातीला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आता जवळपास 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. अर्धा इंच आल्याचं घेतलेलं आहे. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता आपल्याला पूर्णपणे ह्या कांद्यामध्ये अतिशय सॉफ्ट होईपर्यंत हे सर्व मिश्रण जवळपास 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. जेणेकरून हलकासा कांदा पूर्णपणे आपला सॉफ्ट देखील होईल. त्यानंतर इथे मी आता टमाटर घेतलेले आहे. तर मध्यम 3 आकाराचे इथे मी टमाटे घेतलेले आहे किंवा मध्यम आकाराचे 4 म्हणू शकतो आपण. इथे पूर्णपणे 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहे आणि मस्त असे लाल घ्यायचे आहे. असा लाल कलरचे टोमॅटो घेतले की भाजीला कलर आणि होणारी जी काही ग्रेव्ही आहे ती अतिशय लालचुटूक येते. त्यामुळं अगदी मस्त असे लाल टोमॅटो घ्यायचे आहे. त्यानंतर मी 1 ते 2 मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता बऱ्याचदा टोमॅटो असेल कांदा असेल लवकर सॉफ्ट होत नाही. असं मीठ टाकलं की लवकरात लवकर सॉफ्ट होतं. साधारणतः 2 ते 3 मिनटं मी इथे जवळपास दोन्हीही मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेले आहे. ह्या पद्धतीने आता कुठल्याही पद्धतीचा आपल्याला गॅस फुल देखील करायचा नाही. 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर आपण आता यावर झाकण ठेवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनटं व मध्ये मध्ये आपण आता चेक करणार आहोत. आता मी मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेस चेक करून घेतलेले होते. साधारणतः 3 ते 4 मिनटं पूर्ण झाले. त्याचबरोबर इथे कांदा असेल टोमॅटो असेल अतिशय सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात आणि जी काही आपण क्वांटिटी घेतलेली होती ती अर्धी झालेली आहे. तर अगदी परफेक्ट असं हे दोन्हीही साहित्य वाटण बनवण्यासाठी किंवा ग्रेव्ही बनवण्यासाठी तयार झालेले आहे. आपण पूर्णपणे थंड करणार आहोत व एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत. आता मिक्सर जारमध्ये काढल्यानंतर आपण आता मिक्सरचं झाकण बंद करून आपल्याला मस्त अशी अगदी फाईन अशी कुठल्याही पद्धतीचं पाण्याचा वापर न करता अगदी कण न राहता अगदी फाईन अशी आपल्याला पूर्णपणे पेस्ट करून घ्यायची आहे. ह्या पद्धतीमध्ये अगदी कुठलाही कण न राहता मी इथे फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. आपण आता जरा वेळ साईडला ठेवूयात. आता एका दुसऱ्या कढईमध्ये मी साधारणतः मोठे 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी 1 मोठा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. 4 लवंग घेतलेले आहे. 1 तेजपत्ता घेतलेला आहे.
अर्धा इंच दालचिनी आणि त्याचबरोबर 2 हिरवी वेलची घेतली. तेलामध्ये पूर्णपणे खडा मसाले चांगले टाकून परतून घ्यायचे आहे अर्धा मिनिटभर. एक सुकी लाल मिरची घेतलेली आहे. असे खडा मसाले टाकले की अतिशय भाजीमध्ये स्वाद उतरतो. खडा मसाले चांगले परतल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा धनिया पावडर आणि इथे अर्धा चमचा किंवा पाव चमचा अशी हळद पावडर टाकून घेतली. चांगल्यापैकी खडा मसाले त्याचबरोबर काही मसाले टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेतले अगदी कमी आचेवर. त्यानंतर आपण अगोदर टोमॅटो असेल, कांदा असेल, लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची जी काही आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेतलेली आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची. सतत हलवत राहायचं आहे आपल्याला. ही महत्त्वाची ट्रिक आहे. तुम्हाला जर अगदी परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल ग्रेव्हीची मटार पनीरची भाजी हवी असेल तर साधारणतः जवळपास मी इथे 8 ते 9 मिनटं मला पूर्णपणे लागलेले आहे ही ग्रेव्ही तयार करण्यासाठी. जोपर्यंत ह्या ग्रेव्हीमध्ये तेल रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे अगदी मध्यम ते मंद आचेवर. आता साधारणतः इथे मी 8 ते 9 मिनटं पूर्णपणे ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर 2 चमचे मी आपली जी दुधावरची साय असते अगदी ताजी ताजी घेतलेली आहे. कुठल्याही पद्धतीचं क्रीम असेल किंवा काजू असेल आणि त्याचबरोबर दहीसुद्धा आपण इथं वापरलेलं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये दूध तर असतंच व दुधाची मलाई आपण इथे 2 चमचे टाकून घेतली. त्यानंतर परतून घेतली. आता इथे मी 1 वाटी ताजे मटार घेतले. सध्याला मटारचं चांगल्यापैकी शिजन आहे तर मी हलकेशी उकळवून घेतलेले आहे. ते तुमच्याकडे फ्रोझन मटार असेल तरी चालेल, काहीच हरकत नाही. चांगल्यापैकी मिक्स केल्यानंतर 1 वाटी मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चांगल्यापैकी इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मला थोडीशी कन्सिस्टन्सी घट्ट वाटत आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता, घट्ट किंवा पातळ. चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहोत. यावर आता झाकण ठेवून घेणार आहोत 3 ते 4 मिनटं. आता 3-4 मिनटानंतर मस्त असे मटार जे आहेत ते चांगल्यापैकी शिजलेले आहेत. कारण आपण अगोदरसुद्धा पूर्णपणे ओले मटार जे किंवा ताजे मटार घेतलेले होते ते चांगल्यापैकी वाफून किंवा उकळवून घेतलेले होते. त्यानंतर अगोदर आपण सुरुवातीला जे काही पनीर परतून घेतलेले होते व ते कोमट पाण्यामध्ये टाकून घेतलेले होते ते एका मी चाळणीवर काढून घेतलेले होते. त्यानंतर यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता चांगल्यापैकी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी मस्तपैकी टाकून घेतल्यानंतर अगदी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट अशी ग्रेव्हीदार, अगदी रसरशीत, अगदी बघता क्षणी खावीशी वाटणारी, अगदी हॉटेलच्या भाजीला लाजवेल अशी मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे. अगदी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. मूठभर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि मिठाचं प्रमाण अगदी कमी वापर करायचा आपल्याला, कारण आपण सुरुवातीला सुद्धा इथे मिठाचा वापर केलेला होता. त्यानंतर चांगल्यापैकी आपण आता अगदी मंद आचेवर मिक्स करणार आहोत. यावर आता 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून त्यानंतर भाजी सर्व करणार आहोत. अगदी चमचमीत उपलब्ध साहित्यांमध्ये कुठलीही क्रीम, दही, काजू न वापरता परफेक्ट अशी ग्रेव्हीदार आपण इथे मटार पनीरची भाजी बनवून घेतलेली आहे. ही भाजी तुम्ही कुठल्याही नानसोबत, पराठ्यासोबत, भातासोबत खाऊ शकतात. कशी वाटली? अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायचं आहे.